एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। ईव्हीएम विरोधामुळे चर्चेत आलेल्या सोलापूरच्या मार्कडवाडी गावाला शरद पवारांनी भेट देत यापुढच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याचं आवाहन केलं। ईव्हीएम वरून दोन्हीकडच्या बाजूने आकडेवारी दाखवत आव्हान प्रति आव्हान देण्यात आलेलं आहे। पाहूया। सोलापूरच्या मार्कडवाडी गावात भेट देत शरद पवारांनी गावकऱ्यांसमोर ईव्हीएम बद्दलच्या तक्रारी ऐकून घेतल्या। तर दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपा आमदारांनी ईव्हीएम समर्थनार्थ घोषणा दिल्या। मार्कडवाडीमध्ये लोक ईव्हीएमवर शंका वर्तवत पुन्हा स्वखर्चाने मतपत्रिकेवर मतदान घेणार होते। मात्र पोलिसांनी कर्फ्यू लावत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानं गावात मतदान होऊ शकले नाही। त्यानंतर आज शरद पवारांसह त्यांच्या नेत्यांनी मार्कडवाडी गावात भेट देत ईव्हीएम हटावचा नारा दिला। आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचा 79 लाख मतं पडली आणि त्यांचे 57 लोक निवडून आले। आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41। 72 लाख यांचे 10 आणि 58 लाख यांचे 41, 80 लाख यांचे 15 आणि 71 लाख 79 लाख यांचे 57। हा एक मोठा म्हणजे एक ऐक्य देशाने आम्हाला मिळाले 73 लाख आणि NCPला मिळाले 58 लाख आणि आम्हाला मिळाल्या 7 जागा, NCPला मिळाल्या 8 जागा। मग तिथं ईव्हीएम घोटाळा झाला का? तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो, जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो। काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला, त्यांनी असं सांगितलं की पवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही। काय चुकीची गोष्ट की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे। त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतःच्या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात चर्चा असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने द्या। शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे, जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे। विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। सभेवेळीच मार्कडवाडीमधल्या गावकऱ्यांनी ईव्हीएम बद्दल आपली मतं व्यक्त केली। जानकर समर्थक लोकांनी ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवला तर भाजप समर्थकांनी ईव्हीएम योग्य असल्याचे दावे केले। ही मार्कडवाडी गाव स्वाभिमानी गाव आहे आणि या गावाने ईव्हीएम हटाव आणि देश बचाव हे आंदोलन 29 तारखेपासून पुकारलं। इथून पुढच्या काळामध्ये बॅलेट पेपरवरच मतदान घेणार आणि आम्ही ठाम आहोत। जानकरांना मतदान झालेलंच नाही गावातून, रामभाऊ सातपुतेंना हे काम केलेल्याबद्दल मतदान झालेलं आहे, लाडक्या बहिणींचं मतदान झालेलं आहे। रामभाऊ सातपुतेंनी मार्कडवाडी गावासाठी 21,89,00,000 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे मार्कडवाडी गावासाठी आणि आरोग्यदूत म्हणून ओळखलं जातंय माळशिरस तालुक्यामध्ये रामभाऊ सातपुते यांना। की त्यांचं असं मत आहे की आमच्या विकासाला मतं पडलेले आहेत, तर त्या मला मीडियासमोर असं आव्हान करायचं आहे की काय मार्कडवाडीत असा विकास केलाय म्हणून तुम्ही मतदान म्हणजे तिकडे त्यांना जास्त गेलंय की त्यांनी सिद्ध करावं। 22 कोटीचं काम केलेलं, फक्त 3 कोटीचा हिशोब द्यावा मला। माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेल्याचा बॅनर लावला होता, बरोबर त्या बॅनरच्या पुढे त्यांनी आणून आमचं सगळं शांततेत चाललं होतं। विकास कामांचे आम्ही बॅनर लावले, परत अजून शुभेच्छा आणि मुख्यमंत्री झाल्याबद्दलचा शुभेच्छाचा बॅनर होता। बरोबर त्यांनी त्या बॅनरच्या पुढं हेलिकॉप्टर उतरायच्या टायमिंगला बॅनर लावण्याचा प्रयत्न केला, तो आम्ही बॅनर लावलं। भाडोत्री बाहेरची माणसं आणून लावलेलं आहे, ते पोलीस प्रशासन येऊन उभं राहून मग आता असल्या कृत्य केल्यावर आमच्यावर गुन्हा दाखल करते ते। मग माणूस भेटूच की, भीती मोठीच आहे।
त्यामुळे त्यांच्या हातात सत्ता असल्यावर ती काय बी करू शकते. ती आम्ही नागरिक म्हणून मागे सरू शकतो. मग विरोधक म्हणून कुणी बोलणार आहे. ती मी आता तुमच्या दुसऱ्या चॅनलला जाऊन पैसे दिले विरोधात बोलतो, जमतंय का? असं नाही. सत्य हे सत्य. त्याच्या पाठीमागे जानकरांना लीड होतं, ते आता एकत्र आले म्हणून सगळे रामभाऊच्या पाठीमागे लोक गेले त्यांचे. पहिले मतदान सगळं विकासाला मतदान झालेलं आहे. 21,89,00,000 रुपयांचा निधी रामभाऊने या गावासाठी दिलेला आहे. नाही हे चुकीचं आहे. मशीनमध्ये गोळ वगैरे काय होत नाही. आणि यांना बॅलेट पेपर घ्यायचं म्हणलं ना तरी आम्ही तयार आहे सगळे. जोपर्यंत सरकार लेखी देत नाही की बॅलेट पेपरवर मतदान घ्या, तोपर्यंत ते अजिबात राजीनामा दिला नाही पाहिजे. 1800 मधलं 1500 मतदान आज तुतारीला केलं, जानकर साहेबांना केलं, तरी सुद्धा ते झालं नाही. ह्याच पद्धतीनं परत झालं तर काहीच उपयोग होणार नाही. राजीनामा दिला तर मतदान करू ना, आम्ही डबल मतदान करू. मागणी केली बॅलेट पेपर. हो, बॅलेट पेपर होऊ द्या, नाही तर मशीनवर होऊ द्या, कशा बी होऊ द्या, तर आमची तयारी आहे. दरम्यान ईव्हीएम की बॅलेट यावरून गेल्या निवडणुकीला उमेदवार असणाऱ्या दोघांमध्ये आव्हान प्रति आव्हानही दिलं गेलं. निवडणूक आयोगाकडे बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे. आणि असा काय निवडणूक आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही? अडचण काय? तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता, काश्मीरमध्ये निवडणूक घेता, एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय? आणि आम्ही हे विचारणार आहोत. नाही निवडणूक आयोगानं ऐकलं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये, पवार साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील, आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ. उत्तम जानकरने राजीनामा द्यावा. आधी बोलाचीच कडीन बोलाचाच भात. उत्तम जानकर हे वायफळ बडबड करणारे हे माळशिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे काही चॅलेंज दिलेलं आहे ते मी स्वीकारलेलं आहे. त्यांनी बॅलेटवर घ्यावी, ईव्हीएमवर घ्यावी, कशी घ्यावी, हात वर करून जर लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी. गावातल्या काही लोकांच्या माहितीनुसार गेल्या 3 निवडणुकांमध्ये मार्केटवाडीमध्ये उत्तम जानकरांना लीड होतं. यंदा जानकरांचे राजकीय प्रतिस्पर्धी विजयसिंह मोहिते पाटलांचीही जानकरांना साथ होती. पण तरी लीड भाजपला गेल्यामुळे गावातले लोक शंका वर्तवतायत. नाही, उत्तम जानकर नाही, हा मोहिते पाटलांचा माज आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने मोहिते पाटलाच्या गुंडांनी आज मार्केटवाडीतील ग्रामस्थाला धमक्या दिल्या, उत्तम जानकर काय बोलतात त्याला उत्तर आमचे तालुका अध्यक्ष देतील. उत्तम जानकर हा प्यादा आहे, मास्टर माइंड हे रणजितसिंह मोहिते पाटील आहे. आजच्या मार्केटवाडी प्रकरणाचा मास्टर माइंड हा रणजितसिंह मोहिते पाटील आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलाला येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता, महायुतीचा कार्यकर्ता, त्यांना ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेत उत्तर द्यायला तयार आहे. रामशा सातपुते हा खुळा माणूस आहे आणि त्याला विकास केलाय, तर तू मार्केटवाडीमध्ये मॉब पोलिंग घ्यायला घाबरतोय का? आणि मी राजीनामा देतोय, माझ्याबरोबर निवडणूक आयोगाकडे चल आणि त्या ठिकाणी दोघंही पराभूत आणि विजयी दोन्ही उमेदवार जर निवडणूक आयोगाला लेखी देत असतील की या ठिकाणी मतदान बनावट झालेलं आहे आणि त्याला निवडून येण्याची संधी आहे, त्यानं फार विकास कामं केलेली आहेत. आणि राहिला विषय साखर कारखान्याचा, एखादी पिठाची चक्की काढ. उत्तम जानकरनं तो 300 कोटीचा कारखाना काढला आहे आणि चालू आहे. पाहिजे तर तुला शिपाई म्हणून त्या कारखान्याच्या गेटवर नेमतो. देशभरात सध्या मार्केटवाडी गाव ईव्हीएमवरच्या शंकांमुळे चर्चेत आलंय. त्यात काँग्रेस ईव्हीएम विरोधातला मोर्चा याच गावातून सुरू करणार असल्याचं जानकरांनी सांगितल्यामुळे राहुल गांधी सुद्धा याच गावातून मोर्चा सुरू करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाहीये याचा अर्थ की त्यांना त्यांच्या विजयावरती विश्वासच बसत नाही. म्हणजेच त्या विजयामध्ये काहीतरी घपलाय. काय मशीन घोटाळे आहे, बरेच घोटाळे आहेत. तुम्ही सगळे एकत्र आलात, अगदी योग्य वेळेला आलात. या पुढच्या निवडणुका या मशीन न घेता पेपर बॅलेटने घ्यावा, तसं जगातल्या सर्व राष्ट्रामध्ये, प्रगत राष्ट्रामध्ये देखील ईव्हीएमचा प्रयोग करून बघितल्यानंतर ते सगळ्यांनी ते सोडून दिला. त्यामुळे आम्ही पुढच्या निवडणुका या पेपर बॅलेट पद्धतीने घ्याव्यात याबद्दल एक मोठं आंदोलन, देशव्यापी आंदोलन आम्ही सुरू करतोय आणि त्यामध्ये साक्षरी मोहीम हा एक भाग आहे. इकडे सांगायचं की ईव्हीएम वाईट आहे, ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे आणि तीच मतं ज्यावेळी लोकसभेला यांच्या खासदारांना पडली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गानं काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले 3-4 दिवस ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. दुःख नाही, काळ
निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोपवला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट झाल्याशिवाय राहणार नाही. शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमने मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे. आणि त्या ठरावाची फेर उत्तरांच्याकडे द्या, ते आमच्याकडे देतील. धैर्यशील आम्ही लोक त्या संबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचतो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये पराभवाची भीती आणि मग यामधून जनतेला कन्फ्यूज करून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुन्हा आपली जमानत वाचवण्याकरता शरद पवार साहेब धडपड करतायत. आणि मार्कडवाडीमध्ये आलेले लोक कोण आहेत? पवार साहेबाचे कार्यकर्ते आहेत. जनता कुठे आहे? मग एवढंच आहे तर मार्कडवाडीमध्ये यापूर्वी ज्या ज्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर मतदान झालं त्या मतदानाची आकडेवारी जर बघितली तेव्हा का आक्षेप घेतले नाही? आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. सागर सुरवसेसह रवी लभेकर, TV9 मराठी, मार्कडवाडी, माळशिरस, सोलापूर. एजलेस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.